नमस्कार, मी मानसी आणि आता आपण पुण्यातील कवी प्रशालेमध्ये आहोत आणि इथे पुण्यातील सुप्रसिद्ध ढोल ताशा कलावंत यांनी पत्रकार आणि पोलिसांसाठी अनोखी सायंकाळ आयोजित। यामध्ये या कलावंत पथकाने पत्रकार आणि पोलिसांना ढोल ताशांचा गजर अनुभवण्यासाठी आणि इथला आस्वाद त्यांना घेण्यासाठी तिथे बोलवलेला आहे। चला तर मग या ढोल ताशा पथकाचा आस्वाद घेऊया आणि इथल्या कलाकारांची गप्पा मारूया। या कलावंत पथकाची जिने मुहूर्तमेढ रोवली असं आपण म्हणू शकतो ती श्रुतीताई आपल्या सोबत आहे। हॅलो, हाय, कशी आहेस? मस्त, कशी आहेस? मी पण मस्त। मला सांग, ह्या कलावंत पथकाचा थोडक्यात इतिहास आणि हे पथक कधीपासून सुरू झालं? 2013 पासून सुरू झालं। हे आमचं 12वं वर्ष आहे आणि सुरू झालं तेव्हा ज्या मंडळींनी सुरू केलं, जे कलाकार मंडळी आहेत त्यांचं हेच होतं की आपलं कलाकारांचं एक पथक असावं। पण आता सिच्युएशन अशी आहे की हे पथक फक्त कलाकारांशी निगडीत न असता कोणीही जे कला क्षेत्राशी निगडीत आहे त्या सगळ्यांना आम्ही वेलकम केलेलं आहे। जेव्हा कलावंत ढोल ताशा पथक सुरू झालं तेव्हा हार्डली 25 लोक होते आणि आता साधारण 200 लोक झालेले आहेत कलावंत। सो वी हॅव बीन डुइंग गुड सो। तुला कुठून प्रेरणा मिळाली की आपण ढोल वादन केलं पाहिजे? मला इच्छा तर खूप आधीपासूनच होती, पण माहिती नव्हतं कुठे जायचं, कोणाला अप्रोच व्हावं, कुठल्या पथकात जायचं, घेतील नाही घेतील हे पण एक। तुझं पहिलं पथक कोणतं होतं? कलावंत ढोल ताशा। मी सुरुवातच 2013 पासून कलावंतांनी केली आणि आता 12 वर्ष मी कलावंत। आता इथे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल तुझं जे नातं निर्माण झालंय ते त्याच्याबद्दल काय सांगशील? पथकामधली जी सगळी मंडळी आहेत त्यांना तर अनेक वर्ष आता मी बघते, एक रापं त्यांच्यावर पण झालेलं आहे, मैत्री पण झालेली। पण आजचं इव्हेंट खूप स्पेशल आहे कारण आज पोलिसांसाठी आणि आपली मीडियामधली जी तुम्ही सगळी मंडळी आहात त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। सो एक छोटासा परफॉर्मन्स नंतर आपलं मेन आवर्तन सुरू होणार आहे, जिथे आपलं एक प्रॉपर ढोल ताशाचं व्यवस्थित आवर्तन। सो आय एम होपिंग तुम्ही हे सगळं एन्जॉय करा। यामागचा उद्देश आणि ही कल्पना कोणी आणली? उद्देश असा हाच आहे की गणपतीतले 10 दिवस जे असतात तेव्हा आपले पोलीस आणि तुम्ही सगळे मंडळी इतके बिझी असतात की तुम्हाला एन्जॉय करायला मिळत नाही, तर एक संध्याकाळ तुम्ही ढोल ताशा वादन एन्जॉय करावं ही आमची सगळ्यांची इच्छा होती आणि म्हणून हा कार्यक्रम आजचा आयोजित केला। आणि तुझा एखादा असा अनुभव जो तू कधीच नाही विसरू शकत वादनासोबतचा? मला वाटतं पहिले 2-3 वर्ष इतकं शेवटच्या दिवशी कडक ऊन होतं की आम्ही सगळे खूप डिहायड्रेट झालो, अनेक ढोल फुटले आमच्याकडनं। कारण जेव्हा
खूप ऊन असतं तेव्हा तुमचं ढोलाचं पान गरम होतं आणि मग ते फाटायचे चान्सेस असतात. सो ते झालं. सो ते मी विसरू शकत नाही कारण सुरुवात केली होती, एवढी वाजवायची सवय नव्हती. सो ते कोपअप करून ते पहिले 2 वर्ष कसं वाजवलं ते आम्हाला सो दॅट वॉज कलावंत विषयी 2 शब्द. कलावंत इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. म्हणजे आता काय म्हणता येईल, एक हक्काची जागा झाली माझ्यासाठी. एक पथक जर हक्काचा हवा असेल तर कलावंत आहे माझ्यासाठी. कलावंतांनी खूप दिलेलं आहे, म्हणजे खूप लोकांपर्यंत कलावंत पोहोचून आम्ही चांगलं वादन करतो हे कळलेलं आहे. सो इट हॅज बीन व्हेरी क्लोज टू मी अँड विल ऑलवेज स्टे क्लोज टू मी. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत सौरभ दादा आहे. हाय, हाय, कसा आहेस? एकदम म्हणजे काय सांगशील कलावंत बद्दल? कलावंतबद्दल आता खरं तर लोकांनाही खूप माहिती आहे, पण हे 12वं वर्ष आहे आणि आता कलावंत ट्रस्ट आहे आणि ट्रस्टच्या अंडर आम्ही अनेक बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतो. त्यापैकी एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे ढोल ताशा पथक आणि अनेक नवीन नवीन उपक्रमही आम्ही त्याबद्दल बरोबर करतोय. एक एलिट सेशन नावाचा ओपन पॉडकास्टचा आम्ही उपक्रम केला आहे. त्यानंतर आजचा दिवसाचा हा महत्त्वाचा आमचा उपक्रम असतो तो म्हणजे पोलिसांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि पत्रकार बंधूंसाठी एक वादनाची संधी देणं, त्यांच्याबरोबर जोडलं जाणं, ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि अनेक अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतो. हे एवढं मोठं पथक जे उभं राहिलंय ते सांभाळण्यासाठी खूप चॅलेंजेस येत असतील. कसं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं? पण खरं सांगू का, त्याच्यात जरी चॅलेंजेस असले तरी बरेच वेळेला ते लोकांच्या कामांमुळे असलेले चॅलेंजेस असतात. कारण कोणाच्या डेट्स कुठे दिलेल्या आहेत, पण तसं पाहिलं तर सगळी लोक त्याच सेम आवडीने एकत्र आलेली असल्यामुळे, सगळ्यांची लाइकिंग आणि आवड सेम असल्यामुळे ना त्या बाबतीत कुठे सगळीकडे सुसूत्र आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना खेचून आणावं लागतं किंवा मंदरणी करून आणावं लागतं असं नाही. सगळे जोडले जातात, पण ते कधी बांधून ठेवणं, मग त्याच्यात थोडेसे गैरसमज होत असतील किंवा काही धुसफूस होत असेल तर तेवढं मात्र करायला लागतं. पण तीच गंमत आहे आणि ती माणसं जोडण्यामधली जी गंमत आहे ना, ती आपल्या गणेशोत्सवानी दिलेली देणगी आहे असं मला वाटतं. तुला ढोल वादनाची ऊर्जा किंवा प्रेरणा कुठून मिळाली? मी लहानपणापासून मी पुण्यात वाढलेला आहे आणि आता आपण जिथे आहोत नूतन मराठी विद्यालय निमोवी शाळा, याचा मी विद्यार्थी आणि जिथे ज्ञानप्रबोधिनीमध्ये याची सुरुवात झाली. त्यानंतर 3 शाळांनी अजून ते पिकअप केले, म्हणजे नूतन मराठी विद्यालय, रमणबाग प्रशाला आणि गरवारे. यात निमोवीचा मी विद्यार्थी असल्यामुळे मी अगदी लहान असल्यापासून या कल्चरचा भाग आहे. त्यामुळे मला कुठेतरी त्याचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, त्याच्यात मी इन्व्हॉल्ड होतो अगदी लहान असल्यापासून. सो अभिनेता झाल्यानंतर, व्यावसायिक अभिनेता झाल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी आपण हे जर एका वेगळ्या लेवलला देऊ शकतो. सो आम्ही काही मित्र एकत्र आलो आणि त्याच्यातनं अशी संकल्पना आली की आपण अनेक ठिकाणी वाजवायला जातो वेगवेगळ्या मंडळांमध्ये, त्यापेक्षा आपण आपलं एक पथक का करू. सो लोकांना पण आपल्याला बघता येईल आणि लोकांमध्ये उतरून आपल्याला हा उत्सव एन्जॉय करतो. सो आता हे 12वं वर्ष. आत्ताची जी युवा पिढी येते त्यांना सुद्धा याबद्दल आकर्षण आहे थोड्या प्रमाणात आणि थोड्या प्रमाणात नाहीये. ज्यांना नाहीये त्यांना इकडे पारंपरिक ह्याच्याकडे ओढण्यासाठी काय करशील? आकर्षण नाही त्यांना कदाचित ना, आकर्षण कधीपर्यंत नसतं, जोपर्यंत ते वाद्य तुम्ही हातात घेऊन वाजवून बघत नाही ना, तोपर्यंत त्याचं आकर्षण कदाचित नसेल. पण अशा व्यक्तींनी खूप कमी पाहिल्यात की ज्यांनी एकदा तो ढोल हातात घेतल्यानंतर, एकदा तो ताशा हातात घेतल्यानंतर परत त्यांना कधीच इच्छा झाली नाही. अशी माणसं मी रेअरली बघितली. त्यामुळे मी इतकंच म्हणेन की एकदा येऊन ते वाजवून बघा, त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करून बघा. त्यानंतर नाही आवडलं तर डेफिनेटली, पण ती वाजवण्यातली मजा, त्याच्यामुळे मिळणारी एनर्जी, त्याच्यामुळे मिळणारी ऊर्जा ही एका वेगळ्या लेवलची असते. आणि जसं सिद्धार्थ मला नेहमी म्हणतो की सिद्धूला जेव्हा इथे पहिल्यांदा घेऊन आलं तोपर्यंत तो यात कधी इन्व्हॉल्व नव्हता आणि तो जेव्हा कलावंतला 1 वर्ष येऊन गेला तेव्हा त्या ढोलाला हात लावून वाजवून बघितलं. त्यानंतर तो म्हणला तू मला काहीतरी वेगळं दिलेस आणि आता मी इथे दरवर्षी येणार आहे. सो मला अगदी स्ट्रॉंगली आय बिलीव्ह इन दिस फॅक्ट की जोपर्यंत तुम्ही त्या वाद्याला हात लावत नाही तोपर्यंत त्याची गंमत नाही. आता शेवटी जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना? एवढंच सांगेन की येणारे प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव तुमच्यासाठी अतिशय सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे होत. हा गणेशोत्सव तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी अतिशय आनंदाचा असू दे, पण त्याचबरोबर काळजीही त्यांची तेवढीच घ्या. सगळ्यांना जपा, स्वतःला जपा आणि मग उत्सव एन्जॉय करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ द्या. थँक्यू. तुला सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर कलावंत पथकातली दीप्तीताई आपल्यासोबत आहे. हॅलो. हॅलो, हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त, थँक्स फॉर कमिंग. कारण आज तुमच्यासाठीच इव्हेंट आहे. थँक्यू. मला तुला प्रश्न विचारायचे होते की ढोल वादनाची सुरुवात तुझी कशी झाली आणि तुला प्रेरणा कुठून मिळाली? मी लहानपणी तबला वाजवायचे. त्या शाळेमध्ये पास झाल्यानंतर आम्ही युवती विभागात जातो आणि तेव्हा
आम्हाला ढोल ताशा पथक आमचा एक वेगळा असतो, त्याच्यात मी ताशा वाजवत होते, त्यामुळे ती प्रेरणा मला शाळेपासूनच मिळालेली आहे. आणि आज मी कलावंत असल्यामुळे, कलावंत एक पथक तयार झाल्यामुळे मला माझी काय म्हणतो हौस किंवा माझा छंद जोपासण्याचा एक छान मार्ग इथे मिळतो. सो प्रबोधिनीला श्रेय द्यायला काहीच हरकत नाही. आणि आता वादन करताना तुझा एखादा असा अनुभव जो तू कधीच विसरू शकत नाहीस? तुमचं सगळ्यांचं प्रेम. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा इतके वर्षानुवर्षे जर चालू असेल तर त्याच्या मागे तुमच्या लोकांचा पाठिंबा असतो आणि तो वृद्धिंगत होतोय वर्षानुवर्ष. ते मी कधीच नाही विसरू शकणार की आमच्या डोक्यातली एक कल्पना आहे जी पारंपरिकदृष्ट्या सबळ आहे आणि त्याला तुम्ही सुद्धा पाठिंबा देत आहात. आणि जेव्हा मी वादन करतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात खूप अप्रूप असतं या गोष्टीचं आणि तेच आम्हाला काय म्हणतो लाखोंची पावती दिल्यासारखं आहे. सो दरवर्षीचे एक क्षण खूपच आल्हाददायक आहे माझ्यासाठी. आता पुढची पिढी जी येते, आमची आताची जनरेशन आहे, त्यांना काय सांगशील की त्या वादनाला जोडून ठेवण्यासाठी तू काय पुढे प्रयत्न कराल? आय थिंक पास ऑन करणं पुढे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुला त्याची गंभीरता किंवा त्याची ऑथेंटिसिटी तुला पटत नाही तोपर्यंत तू पुढे नाही घेऊन जाऊ शकत. आणि मला असं वाटतं देर इज लॉट ऑफ किऑस इन द वर्ल्ड आणि व्हॉट वी आर मिसिंग इज आर रूट्स. तर आपल्या रूट्सना, आपल्या संस्कारांना जर आपण पाठबळ दिलं तर ते खूप जास्त ऑथेंटिक वाटतं आणि ते खूप प्राइसलेस असणार आहे किंवा ते खूप महाग होत जाणार आहे पुढे. त्यामुळे आपल्याला हे पाठ असणं खूप गरजेचं आहे की वेअर वी कम फ्रॉम. सो प्लीज कॅरी ऑन दॅट लिगसी आहे. आता कलावंत पथकाने ज्या तुला बांधून ठेवलंय, मुळात तुझी आता कलावंत पथकात रोवली गेली आहे, तर त्या कलावंत पथकाबद्दल काय सांगशील? खूप कष्टाने, पॅशननी आणि एनर्जीनी तयार झालेलं हे पथक आहे. कुणाचाही हा व्यवसाय नाही. कलाकार कलाची मांडणी करत आपलं घर जुळवत ह्याच्यासाठी वेळ देतो, आपल्या बाप्पासाठी देतो. त्यामुळे हे खूप कौतुकास्पद आहे आणि ह्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्ही वाजवत असताना आम्ही आमचं मन पण मोकळं करत असतो त्याच्यामध्ये. ते खूप चांगली वाट आम्हाला दिसते आणि वर्षानुवर्षे वृद्धिंगत होत आहे, वाढत चाललं आहे. श्रुती आणि सौरभनी ते हातात घेतलं आहे, आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलं आहे. तर ह्याला एक मूर्तरूप उत्तम पद्धतीने साकार होत असताना तुम्हा सगळ्यांची साथ लाभणं मला असं वाटतं की वी आर व्हेरी लकी. तुला खूप खूप थँक्यू आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू तुला सुद्धा. ढोल ताशा हा फक्त आवाज नाही तर भारतीय संस्कृतीची ती ऊर्जा आणि प्रेरणा आहे. आणि या पथकातील हे कलाकार हीच ऊर्जा, संस्कृती, ही परंपरा पुढे नेत आहेत. आज पत्रकारांनाही त्यांनी या पथकात सामील करून घेतलंय आणि यापुढेही हे कलावंत पथक नेहमीच पुण्याचा इतिहास, पुण्याची परंपरा कायम जपत राहील.